जीवाची पर्वा न करता उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांचे रेस्क्यू ऑपरेशन. अंमळनेरच्या महापुरात अनेकांचे प्राण वाचविले. 31 जुलै अंमळनेरकर कधीही विसरू शकणार नाही असा दिवस. ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीने काही तासातच संपूर्ण शहर जलमय झाले. रस्ते नदीसारखे वाहू लागले, घरांमध्ये पाणी शिरले आणि अनेक नागरिक जीव वाचविण्यासाठी मदतीची वाट पाहत होते. अशा संकटाच्या क्षणी उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रेस्क्यू ऑपरेशन राबवले. पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका वृद्ध दाम्पत्याला सुरक्षित बाहेर काढण्यात त्यांचे प्राण वाचविण्यात आले. या संपूर्ण बचाव मोहिमेत स्थानिक नागरिकांचाही सहभाग होता. जीवघेण्या परिस्थितीत हे रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत धाडसी ठरले. त्यावरच न थांबता गलवाडे रस्ता, म्हाडा कॉलनी आणि मुंदळा नगर 2 या भागांमध्येही अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याचे काम करण्यात आले. अनेक ठिकाणी पाण्याचा वेग प्रचंड असल्याने प्रत्येक क्षण धोक्याचा होता. पिंपळे रोड ते गलवाडे रस्ता या परिसरात नाल्याचे पाणी अडकल्याने पूरस्थिती अधिक गंभीर झाली होती. हे अडकलेले पाणी बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे अनेक भागातील पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली. त्यानंतर मांगवाडा, रुपजीनगर, गांधलीपुरा आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये जाऊन घरांच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. पूरग्रस्त नागरिकांना धीर देत सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले. या महापुरामागील नेमकी कारणे काय होती? शहरातील नाले, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह, अतिक्रमण किंवा अन्य कारणे यांचा अभ्यास करून भविष्यात अशी आपत्ती टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रशांत निकम यांनी सांगितले आहे. फक्त तात्पुरती मदत नव्हे तर भविष्यात अंमळनेरला अशा संकटांचा सामना करावा लागू नये यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंमळनेरवरील या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांनी धाडस, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. संकटाच्या काळात केलेल्या या बचाव कार्याबद्दल तुमचे मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी महादर्पण न्यूजला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.